पुण्यात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी चिंता व्यक्त केली आहे। वैष्णवीने वैवाहिक आणि कौटुंबिक अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले असून डॉक्टर गोऱ्हे यांनी या घटनेला अत्यंत वेदनादायक आणि अमानुष म्हटले आहे। या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली असून इतरांवर भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 108 आत्महत्येस प्रवृत्त करणे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आवश्यक पुरावे उपलब्ध झाले आहेत। वैष्णवीचा मृत्यू सामाजिक व कौटुंबिक दबावाचा परिणाम असल्याचे डॉक्टर गोऱ्हे म्हणाल्या। तिच्या पतीसह कुटुंबियांनी केलेल्या मानसिक आणि सामाजिक छळामुळे तिला आत्महत्येस प्रवृत्त व्हावे लागले। तिच्या मृत्यूनंतर तिचे लहान बाळ तिसऱ्या व्यक्तीच्या ताब्यात असल्याची माहितीही त्यांनी दिली। या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी करत डॉक्टर गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे। सर्व आरोपींना त्वरित अटक करून कठोर कारवाई व्हावी आणि तपास प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष राहावी यासाठी कार्यक्षम सरकारी वकील व अधिकारी नेमण्याची त्यांची विनंती आहे। पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणे आणि वैष्णवीच्या मुलाच्या भविष्यासाठी शासनाने जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याचे डॉक्टर गोऱ्हे यांनी म्हटले। अशा घटना टाळण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवर समुपदेशन व मार्गदर्शन कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे। तसेच पोलीस विभाग आणि महिला व बालकल्याण विभागामार्फत हुंडाबळी, कौटुंबिक अत्याचार, महिलांचे हक्क याबाबत जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवावी असेही त्यांनी सुचवले। आज सायंकाळी 4 वाजता शिवसेना महिला आघाडीचे शिष्टमंडळ बावधन पोलीस ठाण्यात भेट देऊन या घटनेमागील सूत्रधारांवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी करणार आहे। आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी न्यायालयीन पातळीवरही प्रयत्न केले जातील असे स्पष्ट करण्यात आले। डॉक्टर गोऱ्हे यांनी सांगितले की या प्रकरणातील छळ मागील 6 महिने ते वर्षभरापासून सुरू होता, परंतु त्याची दखल घेतली गेली नाही। सामाजिक प्रतिष्ठेचा वापर करून पीडितेला गप्प बसवले जात असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली। अशा घटना घराघरातल्या सामान्य मुलींनाही भेडसावत असल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोष सिद्धीचे प्रमाण वाढवण्यावर भर द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर गोऱ्हे यांना सांगितले की महिन्याला 1,500 रुपये देणे ही जबाबदारी नाही, तर प्रत्येक बहिणीच्या पाठीशी भाऊ म्हणून उभा आहे। कोणत्याही महिलेला कौटुंबिक छळाचा सामना करावा लागत असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा। जिल्ह्यामध्ये वैष्णवी यांच्या संदर्भामध्ये अतिशय दुःखद घटना घडलेली आहे आणि गेले 5 दिवस सातत्याने या संदर्भामध्ये माहिती समोर येते। हुंड्यावरून त्याचबरोबर अनेक वेगवेगळी कारणं शोधून प्रेमविवाह घडलेल्या कुटुंबामध्ये सुद्धा हगवणे दाम्पत्याला त्यांच्या विशेषतः मुलाच्या आईवडिलांनी नंदांनी जो छळ केलेला आहे तसा अमानुष छळ त्यांचा झालेला आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही चौकशी पोलिसांकडून लोकल लेवलला आधीच केलेली होती। अटक झालेली आहे, परंतु मुलगा आणखीन त्याचे वडील जे आहेत ते अजूनही त्यांच्यावरती बाकी कलमके लावण्याची सुद्धा शक्यता निर्माण झालेली आहे। आज छोटं बाळ जे आहे ते माहेरच्या लोकांच्या ताब्यात मिळालेलं आहे, परंतु जितक्या प्रकारनी तिला कौटुंबिक छळाला सामोरं जावं लागलं हे जर का पाहिलं तर इतके दिवस कौटुंबिक छळ होत असून सुद्धा तिचा आवाज समाजापर्यंत पोचू शकला नाही, ही सगळ्यात मोठी दुःखद घटना वाटते। आज महिला धोरणाचं श्रेय सर्वजण घेत असतात, परंतु आमच्या संस्थेसारख्या किंवा आम्ही शिवसेनेचे आमदार म्हणून जे काम करतो त्याच्यात आम्हाला सुद्धा संपर्क त्यांच्या बाजूने झाला असता तर एखाद्याच वैष्णवी वाचली असती, परंतु कौटुंबिक प्रतिष्ठा, समाजाचा दबाव यांची दमदाटी याला बळी पडल्यामुळे वैष्णवीचा अत्यंत दुःखद आणि अन्यायकारक पद्धतीने ती मृत्यूला सामोरी गेलेली आहे। शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे यांनी या प्रश्नी ठाम अशी भूमिका देऊन ग्वाही दिलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये वैष्णवीला न्याय मिळेल या दृष्टिकोनातून सरकार आणि शिवसेना या कसपटे कुटुंबाच्या सोबत म्हणजे माहेरच्या लोकांच्या सोबत आम्ही आहोत। चांगले सरकारी वकील मिळावेत, त्याचबरोबर परिस्थितीजन्य पुरावा भरपूर आहे या केसमध्ये, तो पुरावासुद्धा समोर येण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी प्रयत्न करावेत या दृष्टीने आम्ही पावलं टाकलेली आहेत। श्री चौबे हे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त यांच्याशी माझी तपशीलवार चर्चा झालेली आहे आणि त्या तपशीलवार चर्चेच्यामध्ये त्यांनी आता जी भारतीय न्याय संहिता म्हणजे BNS 2023 नुसार 80/2 त्याच्यानंतर 108 म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणं, 115/2, 352, 351/2, 3/5 अशी कलमं त्यांनी लावलेली आहेत या संदर्भामध्ये जे आहे ते। परंतु ज्या प्रकारनी यातले काही आरोपी फरार आहेत ते जर का पाहिलं तर एखादा उच्चपदस्थ एखादा व्यक्ती किंवा नातेवाईक
यांना संरक्षण देणारा आहे किंवा काय अशी मनामध्ये शंका येते. कारण पोलिसांची 2-2 पथकं जाऊन सुद्धा आरोपी पकडले जात नाहीयेत. ही खूप एक ज्याला आपण म्हणू चिंताजनक स्थिती आहे. त्याचबरोबर पुणे शहरामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वेगाने नागरीकरण झालेलं आहे आणि त्या नागरीकरणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये काही अधिकाऱ्यांची सगळी ऑफिसेस तिकडे आहेत. अशा वेळेला हे सर्व श्रीमंत कुटुंब आहे मुळशीमधलं जे आहे ते, त्याला नात्यागोत्याचा आधार घेऊन सुद्धा मुलींचं कडे निष्काळजीपणे निर्दयीपणे बघण्याची प्रवृत्ती वाढते का काय असं थोडं वाटायला लागलेलं आहे. कारण ज्या प्रकारनी समाजामध्ये ही केस दाबत असताना जी गुर्मी आणि अरेरावी या कुटुंबांनी दाखवलेली आहे, कसपटे कुटुंबाला दाखवत असताना नंतर तिला जी मारहाण होत होती त्या मारहाणीच्या संदर्भातले सुद्धा वळ तिच्या अंगावरती उठलेले आहेत. ते PM मध्ये स्पष्ट झालं असेल की काय स्वरूपाच्या खुणा आहेत आणि त्यामधून PM रिपोर्टच्या आधाराने सुद्धा ही पुढे केस अजून मजबूत तऱ्हेने समोर उभी राहील असं मला वाटतं. आज 4 वाजता बावधन पोलीस स्टेशनला शिवसेना महिला आघाडी आमची जी आहे कांताताई पांढरे, मनीषा परांडे, सारिका पवार या आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली तिथे त्या भेटणार आहेत. शिष्टमंडळ भेटणार आहे आणि कोणी हा सूत्रधार असेल या घटनेच्या पाठीमागे त्याला ताबडतोब कडक कारवाई करून त्याच्यापर्यंत पोचलं पाहिजे आणि ह्या कुटुंब जे आहे त्यांना कडकातली कडक शिक्षा झाली पाहिजे. वैष्णवीला न्याय मिळाला पाहिजे आणि अशा प्रकारच्या कौटुंबिक छळाच्या ज्या केसेस आहेत त्या कौटुंबिक छळामध्ये समुपदेशन आणि भरोसा सेल कार्यक्षमपणे राबवण्याच्यासाठी एखादी मोहीम हाती घेतली गेली पाहिजे. अशा प्रकारची भूमिका आम्ही त्याच्यामध्ये घेतलेली आहे. इथे मी नमूद करू इच्छिते की नुकतंच काही दिवसापूर्वी दीपक मानकर यासुद्धा पुणे शहरातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षाच्या विरोधात पैशांच्यासाठी अफरातफरी केली हा गुन्हा दाखल झालेला आहे. त्याचबरोबर त्यांचे अन्य जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी तिथे परदेशातल्या मुलींना राहायला व्यवस्था करतो असं सांगून त्यांच्या अनैतिक व्यवहारासाठी व्यापारासाठी त्यांचा उपयोग केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा 5-6 कोटीचं ट्रान्झॅक्शन झाल्याच्या सर्व मुद्दे समोर आलेले आहेत. मला असं वाटतं की एखादी व्यक्ती ते राजकीय आहेत म्हणून अत्याचार करतात असं नाही आहे. ती सामाजिकरित्या सगळीकडेच लोक प्रत्येक पक्षामध्ये थोडेफार कमी जास्त फरकाने लोक असे सापडत असतात. परंतु गुन्हा दाखल व्हायला मानकरच्या केसमध्ये 2-2 वर्ष लागतात हे चिंतेची बाब आहे. तसंच या घटनेच्या मध्ये 6 महिने वर्षभर या मुळशीमधल्या केसमध्ये 6 महिने वर्षभर छळ चालू आहे परंतु छळाची दखल घेतली जात नाही आहे. याच्यात पोलिसांच्या पेक्षा सुद्धा मी असं म्हणेन की सामाजिक प्रतिष्ठेचा दबाव ज्या मुलींवरती असतो त्याच्यामध्ये मग मात्र राजकीय प्रतिष्ठाचा उपयोग लोक करतात की आमचे हात वरपर्यंत पोचलेले आहेत हे मात्र आपल्याला स्पष्ट अनेक वेळेला दिसतंय. या पार्श्वभूमीवरती कोयता गँग फक्त रस्त्यावरच असं नाही आहे, कुटुंबातल्या गोरगरीब सामान्य सुनांच्या समोर सुद्धा ही कोयता गँग उभी आहे का काय अशी शंका वाटते. उपसभापती या नात्याने माझी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री या नात्याने हीच विनंती राहील की दोषसिद्धीचं प्रमाण हे वाढलं पाहिजे. कारण कन्व्हिक्शन रेट 10% आहे कौटुंबिक गुन्ह्यामध्ये, त्याच्यापेक्षाही कमी असेल. त्यामुळे बलात्कार पॉक्सोचे गुन्हे अनेक काळ प्रलंबित राहत आहेत आणि विशेष म्हणजे अशा नवीन पोलीस स्टेशन आपण करतोय, निधी वापरतोय. बावधन पोलीस स्टेशनच्या उद्घाटनाला मी स्वतः गेले होते परंतु त्या ठिकाणी न्याय मिळत असताना जेवढं महिलांच्यापर्यंत पोचण्यासाठी समाजाचा सहभाग पाहिजे त्या दृष्टिकोनातून महिला दक्षता समित्या ज्या आहेत पोलिसांच्या त्याची पुनर्रचना करून त्याच्यात केवळ राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठित महिला न नेमता सामाजिक महिला आणि सामान्य महिला कार्यकर्त्यांचा सहभाग जर का ठेवला तर या दक्षता समित्या सक्रिय होतील. दक्षता समित्या ज्या तक्रारी करतात त्याच्यावरती दर 15 दिवसांनी मिनिट्स घेऊन त्यावर काय कार्यवाही झाली हे स्वतः पोलीस महासंचालकांनी सगळीकडे DCPना सूचना ग्रामीण आणि शहरी भागामध्ये DYSPना दिल्या पाहिजेत जेणेकरून स्त्रिया ज्या तक्रारी मांडतायत त्या तक्रारीची दखल घेतली जाईल. त्यामुळे फक्त लाडक्या बहिणी म्हणून महिन्याला 1,500 रुपये द्यायचे एवढीच आमची जबाबदारी नाही तर सर्व लाडक्या बहिणींच्या पाठीमागे मी भाऊ म्हणून उभा आहे आणि तुमच्याकडे काही कौटुंबिक तक्रारी तुमच्या असल्या तर तुम्ही आम्हालाही संपर्क साधू शकता असं एकनाथजी शिंदे यांनी मला ग्वाही द्यायला सांगितलेलं आहे.
आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा, सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन, एसी, कूलर्स, फ्रीज आणि बरेच काही. तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी, शाखा सावेडी, नवी पेठ आणि मार्केट यार्ड.